मी विनंती केली की प्रश्न गंभीर आहे, स्थिती गंभीर आहे आणि अशा वेळेला देशाच्या सगळ्या पक्षाच्या नेत्यांची बैठक ही अनेकदा आपण क्रायसिस असला तर दिल्लीला बोलवतो तशी बोलवावी आणि त्याला प्रधानमंत्र्यांनी स्वतः हजर राहावं. पण याच्या आधी गेले 3-4 वर्षात सर्व पक्षीय बैठका या झाल्या, पण त्याच्या एकाही बैठकीला प्रधानमंत्री नसते. कधी राजनाथ सिंग होते, कधी आणखीन कोणी होते. पण एकंदर अर्थव्यवस्थेवर किती गंभीर परिणाम होईल हे जे मुख्यमंत्री प्रधानमंत्री सांगायचा प्रयत्न करतायत त्याची तितक्याच गांभीर्यानं सगळ्यांनी नोंद घ्यावी आणि त्यासाठी त्यांची उपस्थिती ही अत्यंत महत्त्वाची आहे. आज मी सकाळपासून त्या संधी मिळेल त्यावेळेला टेलिव्हिजनवर बघतोय कुणी मोटरसायकलवर जातोय, पॅन्टच आहे, कुणी चालत जातोय आपल्या ऑफिसला. एकाने तर जाहीर केलं की मी म्हणते आहे पण माझ्या गाड्या मी कमी केल्या. त्या 17 होत्या, आता 17वरून आम्ही 8 वाजलेलो आहोत. म्हणजे मला तर धक्काच बसला की 17 गाड्या यापूर्वी कशासाठी होत्या हे काही मी समजू शकत. आणि कमी केल्याच्या नंतर त्या 8 आणल्या. याचा अर्थ या सगळ्याकडं बघण्याचा दृष्टिकोन हा अधिक गांभीर्याचा असला पाहिजे हे याच्यामधून स्पष्ट होते. तरी अशी स्थिती या देशात झाली नाही असं नव्हतं. पण ठीक आहे, याच्या अधिक चर्चा न करता एकंदर देशाच्या अर्थव्यवस्थेवर आणखीन काळजी करावी अशी स्थिती येऊ नये यासाठी या ठिकाणी या प्रश्नावर सगळ्यांनी सहकार्य करावं. हे ज्यावेळी मी सांगतो त्यावेळेला मुख्यमंत्री आणि अन्य घटकांनी सुद्धा आपली भाषा ही यावं असले पाहिजे. मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं काल आणि आज स्टेटमेंट पाहिलं. त्याच्यामध्ये उदाहरणार्थ राहुल गांधींच्या संबंधी त्यांनी जे शब्द वापरले मला स्वतःला ते अयोग्य वाटतात. राहुल गांधी हे विरोधी पक्ष नेते आणि तेही संसदेत. विरोधी पक्ष नेता ही एक कॉन्स्टिट्युशनल पोझिशन आहे. हे पद आहे आणि ते
लोकसभेचं आहे आणि त्यामुळे सिंगल सवालाची भाषा या पदावर असलेल्या व्यक्तीच्या संबंधी चालली तर आपली स्टेटमेंट लोक अधिक गांभीर्याने घेतात आणि ते घ्यावी अशी अपेक्षा आहे. या संदर्भात आणखी मला काही बोलायचं नाही. या बाबतीत तुम्हाला काही विचारायचं असेल तर जरूर विचारू. सर रुपया तो आपला जो आहे तो खाली येतोय सतत जो आहे तर आणि एकूण जागतिक परिस्थिती युद्ध जे आहे ते अजून सुरू आहे तर हेही कारण आहे असंही सरकार